सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह, पत्रकार बंधूंनो, मगाशी शेखर चिंचवडेंनी सांगितलं 9 तास झाले. मला वाटतं आता 10 तास झाले. म्हणजे कुठेतरी या सगळ्या शहरातल्या नगरसेवकांना बजेट वरती सगळे सिरियस आहेत, ह्याचं हे उदाहरण आहे. तसं आम्ही सांगत होतो पक्षनेत्यांना बराच वेळ झालं की जीबी लवकर संपेल, परंतु महापौरांनी ठरवल्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. मी प्रथमतः आयुक्तांचं स्वागत करतो. आणि मी कालच कोल्हापूरच्या लोकांशी बोलत असताना ते सांगत होते की शाळेत एज्युकेशन मध्ये खूप मायक्रो लेवलला काम आयुक्त साहेबांनी केलं आणि त्यांच्या पहिल्या प्रेसमध्ये पण खरं तर त्यांनी त्याचा उल्लेख केला की त्यांनी ग्रामीण भागातनं वेगवेगळ्या गावातनं टॅलेंट हेरून ती मुलं त्यांनी कोल्हापूर सारख्या ठिकाणी आणली आणि त्या मुलांना घडवण्याचं काम खरं तर त्यांच्या हातनं झालं. त्याच्याबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाले आणि कोल्हापूर परिसरातले सगळे पत्रकार त्याच्याहून भरभरून बोलतात. अशा आयुक्तांचं खरं तर या ठिकाणी स्वागत करत असताना आम्ही अपेक्षा ठेवतो, कारण की आमच्या भागात व सर्व भागात पिंपरी चिंचवड परिसरात खूप 40,000 मुलं जवळजवळ महापालिकेच्या शाळेत शिकतात आणि हेच उद्याचे नागरिक, हेच उद्याचे भविष्य आणि हेच उद्या या सभागृहात येऊन या शहरातल्या अडीअडचणीसाठी ते देखील इथं येऊन काम करतील. आम्ही पण आयुक्त साहेब मी पण तुम्हाला मग आजच सांगितलं की आमच्या परिसरात एक चांगली सीबीएसई ची स्कूल बांधण्याचं काम खरं तर पूर्ण झालंय आणि आज आपल्या माध्यमातून ते सुरू करण्याचं प्रयत्न आपण सगळे मिळून करूयात. मग आंघोळकर ताईंनी सांगितलं की त्याला सावित्रीबाई फुलेंचं नाव देऊयात. आपण या महापालिकेत एक नाव देण्याची पॉलिसी केलेली आहे आणि त्या पॉलिसी जर बसत असेल, एक नाव दोनदा नाही झालं पाहिजे, अशी एक पॉलिसी आपल्याकडे आहे. त्याला काही विरोध नाही. आम्ही जिजाऊंचंही म्हणत होतो, परंतु त्या शाळेचं काम करत असताना साहेब खूप कष्ट केलेत आम्ही. म्हणजे मी आता मागच्या 5 वर्षात विरोधात होतो, आता सगळ्यांबरोबर सत्तेत आहे. म्हणजे मला त्याचं सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या शाळेला 65 कोटीमध्ये एवढी सुंदर शाळा होऊ शकते, हे ते उदाहरण आहे. हर्डीकर साहेबांनी एक टेंडर दिलं, राजेश पाटलांनी एक टेंडर केलं, शेखर सिंग साहेबांनी एक टेंडर केलं आणि मला वाटतं आता एक 30-40 लाख रुपये शेवटचे कंपाऊंड वॉलचे कमी पडतात. त्याची विनंती करायला एक्झिक्युटिव्ह आम्ही सगळे आपल्याकडे येऊच. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खूप चांगले कामं पण ह्या शहरात झालेली आहेत. मग ती स्कूलच्या ह्याच्यात असतील, आज पाण्याच्या 2 टाक्या म्हणजे जवळजवळ 40 लाख लिटरची एक तातवड्यात आणि 30 लाख लिटरची एक वाकडमध्ये बांधून तयार आहे. त्याचं उद्घाटन करायचंय. ते करण्यासाठी खरं तर आपण आलात. परंतु ते करत असताना मग पाण्याचं स्तोत्र का वाढणार नाही? मागच्या जीबीला पण या ठिकाणी सांगण्यात आलं की पाण्याबद्दल मी बोललो की प्रचंड पाण्याची मोठी समस्या या शहरात आहे आणि सगळेच बोलले. हे सगळे बोलत असताना या बजेटमध्ये साहेब ती एक उणीव जाणवती. म्हणजे एका बाजूला आपल्याला 1228 कोटीचं 38 कोटीचं टेंडर लागते पवना पाईपलाईन करत असताना, ज्या 23ला स्टे उठून 90% भूसंपादन झालेला तो भाग आहे. मी आता ती अडचण राहिली नाही भूसंपादन 10% आणि त्यासाठी 0 बजेट ठेवलं होतं प्रशासनाने. चेअरमननी बजेट मांडल्यानंतर चेअरमननी त्यात जवळजवळ 186 कोटीची वाढ सुचवलेली आहे. ती सुचवत असताना मला एकच सांगायचं साहेब, आपलाच नियम आहे की मिनिमम 25% तरतूद असल्याशिवाय टेंडर काढायचं नाही. मग ती 25% होतीये का? म्हणजे आपण त्या दिवशी म्हटलं ना, आजही म्हणतोय की जर आपल्याला योगेशजींनी सांगितलं पाणी तर पाजा आणि योगेशची पाणीच पाजायला आपण सगळेजण या ठिकाणी आलोय आणि सगळ्यांची प्रायोरिटीच ती आहे. कारण की ह्या ठिकाणी महिला देखील पोटतिडकीने बोलतायत आणि जर हे टेंडर लवकरात लवकर कसं काढता येईल, महापौरांची पण ती कमिटमेंट आहे. आज भोसरी सारख्या भागात आंध्रातनं पाणी येतंय, बामा आजकडमधनं पाणी येतंय, जवळजवळ ती प्रक्रिया पूर्ण होण्यात आली. परवा दिवशीच महापौरांच्या कार्यालयात मी होतो, पक्षनेते होते, नवनाथ होता आणि तो कोण पवार ठेकेदार आला होता, ज्याला काहीतरी ब्लॅकलिस्ट करायचंय किंवा त्याला थांबायला सांगितलं, त्याला नोटीस दिली. त्या ठिकाणी देखील साहेब चर्चा झाली की एक व्हिजिट करा सगळ्यांनी मिळून. जर त्याचं काम किती राहिलंय, त्याला अडचणी काय आल्यात, उद्या तो कोर्टात गेला तर ते काम अजून रेंगाळेल का? कारण की त्या ठिकाणी चर्चा आणि ते असं लक्षात आलं की त्याला ती अमाऊंट झाली, त्यात त्यांनी शेतकऱ्यांची पण सेटलमेंट करायची. म्हणजे कुठलंही काम रद्द करायची घाई करण्या अगोदर ते समजून घ्या
त्याच्यावर जर पर्याय निघत असेल आणि लवकर काम होत असेल तर आयुक्त साहेब, महापौर साहेब, ते देखील आपल्याला करावं लागेल, कारण की आपल्याला या बजेटमध्ये पाण्याची प्रायोरिटी द्यावी लागेल. म्हणजे प्रशासनाने बजेट चेअरमनकडे दिलं, अभिषेककडे दिलं. अभिषेकनी आज सर्व उपसूचना मंजूर करून म्हणजे 5,560 कोटीचं बजेट जे प्रशासनाने दिलं त्यात 550 कोटीची वाढ सुचवून ती वाढ मान्य करून स्टँडिंगने आज हे बजेट महापौरासमोर या ठिकाणी दिल्यानंतर खरं तर सगळ्यांनीच कौतुक केलं, मी पण कौतुक करू की त्यांनी त्याचा प्रामाणिक प्रयत्न केला की जवळजवळ त्यांनी कशातनं सोर्सेस मिळतील, म्हणजे त्यांनी होर्डिंगचा विषय काढला. नितीन आपण सांगितलं होर्डिंगवर भागणार नाही, बरोबर आहे, पण त्यांनी त्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण साहेब योगेशजींनी सांगितलं की आपल्याला वेगवेगळे हेड्स, वेगवेगळ्या गोष्टी शोधाव्या लागतील. काय शोधाव्या लागतील? आज आपण जवळजवळ आपण जे कर्ज काढलं ते कर्ज जवळजवळ 222 कोटी मुद्दल होतं आणि त्याचं व्याज 95.81 कोटी व्याज झालं होतं. तरी आज शिल्लक 336 कोटी. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतोय 4,000 कोटीच्या ठेवी आहेत, 1,400 कोटी रुपये शिल्लक आहेत. असं असताना आपण ज्यावेळेस कर्ज काढतो, आपण साधारण प्रत्येक जण या ठिकाणी धंद्यात आहे, कोण प्रपंच चालवतं. कर्ज कधी काढतो आपण? पैसे 100% संपल्यानंतर. आज विनाकारण आपण जवळजवळ 85 कोटी रुपये व्याज भरले. मग आपल्याकडे ठेवी असताना, आपल्याकडं 1,400 कोटीच्या शिल्लक असताना जर आपण लोन घेतलं तर त्याचं 95 कोटी आपण व्याज पे करतोय. मग कसं करून हे लोन फोरक्लोज करून परत करता येणार नाही अशा पद्धतीने जर काम आपण केलं, जसं योगेशजींनी सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या सोर्सेसने आपल्याला पैसे वाढवावे लागतील. मग ते कर संकलन कार्यालयाचा विषय सांगितलं की जवळजवळ मूळ मालमत्ता 700 कोटीच आजपर्यंत कलेक्शन झालंय. 900 कोटी मधले तुम्हाला शासनाचा शेअर शासनाला जाणार आहे आणि आपल्याकडे काय शिल्लक राहणार आहे. मग कर संकलन मध्ये कशा प्रकारे इन्कम वाढेल? साहेब, कर संकलनवर बोलायचं जर झालं तर माझ्या ज्यावेळेस खूप ह्या सभागृहात वादविवाद व्हायला लागले की फंड्स एकाच एरियाला जातात, इकडे जातात, तिकडे जातात, त्यावेळेस आम्ही थेरगावचं कर संकलन डिवाइड केलं. वाकड आणि थेरगाव 2 केले. 303 कोटी थेरगावला ठेवले आणि 303 कोटी वाकड कर संकलन करायला ठेवले. आता वाकडचे 3 झाले आणि तिकडे जर पाहिलं तर जवळजवळ 400-500 कोटीची आज त्या ठिकाणी कर संकलनची उत्पन्न आहे किंवा त्या ठिकाणी लोक देणे आहेत. त्यातनं जवळजवळ 200-300 कोटी जवळ ऑनलाईनच लोकांचे येत आहेत. कर संकलनचं वाढवत असताना आपण काय केलं मध्यंतरी? आपण त्या ट्रान्सफर फी वाढवली. म्हणजे एका बाजूला ज्यावेळेस आपण पैसे कमवण्याचा उद्देश ठेवतो त्यावेळेस कुठेतरी नागरिकांना द्यायचं देखील हा या प्रशासकीय काळात घेतलेला निर्णय. तुम्हाला पण सगळ्यांना सांगावं लागेल की ज्या फ्लॅटची ट्रान्सफर व्हॅल्यू, ज्या प्रॉपर्टीची ट्रान्सफर व्हॅल्यू मला आपल्या कर संकलन करायला 1,500 रुपये लागत होते, ती आज अर्ध्या टक्क्यांनी जवळजवळ 2-2, 3-3 लाख रुपये लागतात. म्हणजे उत्पन्न वाढत असताना त्याचा सर्वसामान्य नागरिकांवर बोजा पडणार नाही याची देखील काळजी आपल्या सगळ्याला घ्यायला लागेल. सोसायटीवाले वेडे झालेत. त्या ठिकाणी आज त्यांच्या क्लब हाऊसला आपण टॅक्स लावलाय, लॉनला टॅक्स लावलाय. ते देखील चक्रा मारतायत की आम्हाला महापालिकेचे अधिकारी आमच्या दारात येत आहेत आणि ते म्हणतात आम्ही तुमचे क्लब हाऊस सील करू, तुमचे स्विमिंग पूल सील करू, तुमचे ओपन स्पेसचे लॉन तुम्ही जायचं नाही. म्हणजे कुठेतरी आपल्याला उत्पन्न वाढत असताना अभिषेक ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा लागणार, कारण की ह्या सगळ्या लोकांमुळे आज आपण या ठिकाणी आहे. मग अशी ताईंनी सांगितलं तुम्ही शहरातल्या समस्येवर बोलताय. ह्या सभागृहात आल्यानंतर शहरातल्या समस्येवरच बोलायचंय. पण त्या बोलत असताना ज्या नागरिकांनी इथं पाठवलं, तातोडे म्हणजे माझ्यासारख्याला जर समजा वाकड तातोडे कोळ्यातल्या नागरिकांनी पाठवलं तर त्याला देखील प्रायोरिटी प्रत्येकाला आपापल्या भागात द्यावी लागेल. ती देत असताना तुम्ही ड प्रभागाला फक्त 57 कोटी रुपये दिलेत. 57 कोटीमध्ये सातत्याचं काय होणार? 40 कोटी चालू कामाला आणि 27 कोटी रुपये मेंटेनन्सला. ह्याच्यात काहीच होणार नाही साहेब. चालू कामं पण बंद पडतील. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या भागातनं आपल्याला उत्पन्न येतं, आम्ही म्हणणार नाही ज्या पद्धतीने उत्पन्न आलंय त्या पद्धतीनेच त्या भागाला पैसे द्या, परंतु कामाला प्रायोरिटी देतात, पर्यावरणाला. आज 60 कोटी संपूर्ण शहराला साहेब आपण ड्रेनेजला दिलेत. 60 कोटी रुपये त्यांची मागणी प्रशासनाची 60 कोटी होती.
आणि आपण आता जवळजवळ 120 कोटी रुपये वाढीव करून त्यांना देतोय. काय होणार आहे त्याच्यात? 120 कोटीमध्ये तुम्हाला सगळ्या शहरातले एसटीपी करायचे. आत्ताच कुणालनी सांगितलं वाकड तातवड्यामधल्या पशुसंवर्धनाची जागा. आयुक्त साहेब त्याच्यात तर खरंच आपल्याला सिरियस व्हावं लागेल. आमची 2 गावं आहेत ना, तातवडे आणि पुनवळे, देव भरोसे आहेत. सगळ्या ड्रेनेजच्या लाईन फुल आहेत, पुढेच जात नाही. कुणी नाल्यांना सोडल्यात. आपण त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटशी बोलणं केल्यानंतर अचानक त्या ठिकाणी मुंडे साहेब आले आणि त्यांनी ते काम बंद केलं आणि तेच 20 MLDचा एसटीपी आपल्याला चिखलेला न्यावा लागला. त्यावेळेस मी शेखर सिंग साहेबांना सांगितलं, साहेब काम चालू इथं करावं लागेल. ते म्हणले काय करायचं, यांनी बंद केलंय. असंही हे करण्यापेक्षा आणि असंही तिकडे पॉप्युलेशन वाढलंय, UDCPR आलाय, 20च्या ऐवजी आपल्याला 40 करायचं आहे. या ठिकाणी संजय कुलकर्णी आहेत, त्यांनाही सांगितलं की त्या ठिकाणी आपल्याला सिरियस व्हावं लागेल. त्या ठिकाणचे नाले ड्रेनेजनी वाहत आहेत. असं असताना आज आपण ती जागा मिळवण्यासाठी आपल्याला प्रायोरिटी द्यावी लागेल. कारण की आणि तुम्ही आता 120 कोटी जर त्या ठिकाणी दिलेत, तर उद्या दिली त्यांनी परवानगी, तर संजय कुलकर्णींनी सांगावं की आम्हाला लगेच काम काढता येईल. म्हणजे आपल्याला कामाची लिस्ट करत असताना कुठेतरी पाणी आणि पर्यावरण आणि पोल्युशन ह्याच्यात सुद्धा आपल्याला चांगलं काम करण्यासारखं आहे आणि ते आपल्याला करावं लागेल. तुम्ही आले तर पुणवल्यामध्ये काय परिस्थिती आहे धुळीची. साहेब आपण पीक आवरला जर आला ना डंपर, तर आपण त्यांना 5-5, 10-10 हजार फाईन मारतो. मध्यंतरी आम्ही चर्चा करून असे हे केलं की त्यांना एवढे फाईन मारायची की ते शिफ्ट झाले पाहिजेत. परंतु मध्यंतरी डंपर खाली येऊन ह्याच्या खाली येऊन एवढे निष्पाप लोकांचे बळी गेले. काल परवा एक विनोदी वस्तीवर पण गेला. म्हणजे पीक आवरला आल्यानंतर म्हणजे पर्यावरणाचं एवढा सिरियस विषय आहे. त्यासाठी आपण किती किती खर्च करणार. ते एअर प्युरिफायर लावले चौकात. ते चालू आहेत का? म्हणजे मला वाटत नाही भूमकर चौकातला एअर प्युरिफायर चालू आहे. फक्त मला चालू दिसतो महापालिकेच्या समोरचा. त्याची स्क्रीन चालू आहे, ती स्क्रीन दाखवतीये. हे करण्यामागचा हेतू फार स्वच्छ आहे. या शहरातली हवेचा दर्जा सुधारायचा. पण ते करत असताना आपण जो खर्च केलाय त्याच्यावर, तर ते त्या प्रमाणात ते उपकरणं चालू आहेत का? ती वाढवावी लागतील का? कारण की जर आपल्याला ह्या ठिकाणी पोल्युशनवर काम करायचं असेल, धुळीवर काम करायचं असेल, तर साहेब तुम्हाला बिल्डिंग परमिशनला इन्स्ट्रक्शन द्यावे लागतील. त्या ठिकाणी जी बांधकामं आहेत, आज बिल्डिंग परमिशनचं देखील योगेशजींनी सांगितलं की बिल्डिंग परमिशनचा रेव्हेन्यू जवळजवळ खाली आलाय. का आलाय? तर डीपी मधल्या चुका. डीपी मधल्या चुका जर आपल्याला सुधारायच्या नसतील, काल परवाच तातवड्यात एक अशीच केस झाली की त्या नानांचं स्वतःचं सँक्शन होतं. आम्ही त्यातनं हॉस्पिटल दुसऱ्या प्लॉटमध्ये शिफ्ट केलं होतं. नवीन डीपी ते तिथंच दिसते. मी गोखले साहेबांना फोन केला. म्हटलं साहेब आपल्याला त्या ठिकाणी सँक्शन घ्यावं लागेल. ते म्हटले नाही तुम्हाला आयुक्तांची मंजुरी लागेल त्याला, कारण की ती चूक झाली आमच्याकडे, की आमच्याकडनं ते रिझर्वेशन नवीन डीपीत दाखवलं गेलं नाही. त्यांची बिल्डिंग परमिशन अडकली. तर कसे तुमचे सोर्सेस वाढणार? हे सोर्सेस वाढवायला तुम्हाला ह्या चुका सुधाराव्या लागतील. आणि या कशा सुधारायच्या ह्याचं देखील ह्याच्यावर खूप खूप बरेचसे व्यक्ती त्या विषयावर बोलतायत. त्या बिल्डिंग परमिशनच्या त्या जर चुका नाही सुधारल्या, मी स्वतः त्या दिवशी बावनकुळे साहेबांना म्हटलं की साहेब मोजणी जर चालू नाही झाल्या तर ही बिल्डिंग परमिशनची परिस्थिती सुधारणार नाही. तर ते म्हणले तुम्ही एकदा क्रेडाईला सांगा आणि सगळे मिळून एकदा आमच्याकडे या. आता त्यांनी काहीतरी इन्स्ट्रक्शन केल्यात की 1 एप्रिल पासून 30 दिवसाच्या आत करू. त्यामुळे पुढच्या वर्षी बिल्डिंग परमिशनचे देखील इन्कम कसा वाढेल ह्याच्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. तर ते कसं द्यावं लागेल? जसं योगेशजींनी सांगितलं डीपी मध्ये सुधार, डीपी जे ओव्हरलॅप झालेत त्याच्यावर साहेब आपल्याला आपल्या स्तरावर मार्ग काढावे लागतील. त्यानंतर मोजणीच्या कामामध्ये कशी लोकांमध्ये सुसूत्रता येईल हे देखील पाहावं लागेल. म्हणजे बिल्डिंग परमिशनची ही अवस्था, घरसंकल्पनेची ही अवस्था, ही असताना जर मग तुम्ही स्तोत्र कशी करणार? म्हणजे साहेब आपल्याकडं खूप लोक वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टी मांडतायत, परंतु महापालिकेकडे खूप अम्युनिटीच्या बदल्यात फार चांगल्या आलेल्या मालमत्ता आहेत. म्हणजे जर आपण नीट पाहिलं साहेब, आपण नेहमी या सभागृहात पूर्वी पण सांगायचो आपण की एक आपल्याला कुठेतरी समजा ऑक्ट्राय गेला, मध्ये एलबीटी पण गेला, तर साहेब आपल्याकडं तुम्ही दिल्लीची परिस्थिती बघा आणि मुंबई महापालिकेची परिस्थिती बघा. ह्यांच्याकडे एवढे फंड्स कशामुळे आहेत? तर ह्यांच्याकडे एवढे फंड्स फक्त रेंटेड इन्कम त्यांचा एवढा मोठा आहे आणि तो आपल्याकडे येऊ शकतो. सर आज तुम्ही सगळ्या महापालिकेचे भूमी जिंदगीला इन्स्ट्रक्शन दिले आणि जर ऑडिट केले तर फार मोठ्या प्रमाणावर मालमत्ताचं रेंट आपल्या महापालिकेला होऊ शकतं. आता तिथं
आमच्या परिसरात देखील खूप मोठ्या प्रमाणावर गाळ्या येतात. आता कुंदन पण सांगतोय की त्यांच्याकडे 170 गाळे आहेत. तर कुठेतरी आपल्याला ह्या मालमत्तांकडे, सगळ्या मालमत्तांकडे लक्ष द्यावं लागेल. आता ह्या मालमत्तांकडे लक्ष देत असताना म्हणजे मला आता कोणीतरी सांगितलं की आपण इथेच आम्ही बसलो होतो माझ्या शेजारी, मला वाटतं निलेश होता, की आपण ते पीपीपी तत्वावर पुण्यासारखं का करत नाही. तर म्हणलं पुण्यात वाकडला एक, वाकडच्या ब्रिज पासून ज्युपिटर पर्यंत रस्ता त्यांनी पीपीपी करण्यावर प्रयत्न केला. रस्त्याचं काम सुरू आहे, पण पीपीपीच्या त्या क्रेडिट नोट घ्यायलाच कोणी तयार नाही. शेवटी ते सगळे तिथले लोक बसले, त्या ठेकेदाराला म्हणले तू काम पूर्ण कर, आम्ही काहीतरी करू. पण पुण्यासारख्या ठिकाणी काही लोकांकडे पीपीपी ते घेतायत. का घेतायत? तर त्यांना महापालिकेला 300, 400 कोटी कर भरणारे त्या ठिकाणी व्यावसायिक आहेत, की जे वर्षाला 300 कोटी कर भरतात, 200 कोटी कर भरतात. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ते पीपीपी मॉडेल कुठे ना कुठेतरी परिस्थिती वाईट झाली तरी चालू आहे. परंतु आपल्याकडे ते चालेल का? जसं आता कुंदननी सांगितलं की 170 गाळे आहेत. साहेब आपल्याकडे पण प्रचंड मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहेत. आता आम्ही काही मालमत्ता तलाठी कार्यालयाला देतोय, काही पोस्टाला देतोय. तर ह्या मालमत्तेचं जर आपण व्यवस्थित भूमी जिंदगीच्या ऐवजी जर एखादं चांगलं डिपार्टमेंट जर आपण केलं, तर मला असं वाटतं 2-4 हजार कोटी रुपये जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर महिन्याला महापालिकेला भाड्याचं उत्पन्न चालू होईल. ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी मागची 4 एकर जागा आपण महापालिका बांधणार होती, महापालिका आपण तिकडे शिफ्ट केली. ती शिफ्ट करत असताना आज ह्या जागेवर काय करायचं? तर त्यावेळेस आम्ही सांगत होतो की साहेब तुम्ही आयट्याचं एक्सटेन्शन करा. जर उद्या आयट्याला कमी पडलं तर हे, आणि माझं पत्र तर रेकॉर्डवर आहे साहेब, की ही बिल्डिंग आपल्याला त्याला अटॅच करता येईल. परंतु खूप आग्रह झाला. आता मला वाटतं अतिरिक्त आयुक्त गेले, जांभळे पाटील म्हणायचे नाही तिथं मला अग्निशामकचे हॉस्टेलच बांधायचे, गाड्याच लावायच्या, आणि त्यात तो चिपाण्यासारखा माणूस होताच. आज जे आहे की वरिष्ठांना सांगत असताना कुठेतरी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, थोडं धंदा बाजूला ठेवा. आज धंदाच म्हणू आपण या ठिकाणी, कमर्शियल अँगल बाजूला ठेवून शेअर समोर ठेवून कुठेतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता. त्यांनी ते ह्या ठिकाणी हॉस्टेलचं बांधकाम काढलं. त्यावेळेस आम्ही शेखर सिंग साहेबांना म्हणतो साहेब रेल्वेच्या तिकडे तुम्ही अग्निशामक केंद्र घ्या आणि इथं आयट्या घ्या. सर बोले नहीं नहीं सीओपी है, जहां से रेलवे जाती है. मतलब सब 100 साल पहले वो सीओपी बना है. तब की रेलवे की फ्रीक्वेंसी और आज की रेलवे की फ्रीक्वेंसी, इसमें जमीन आसमान का फरक है. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता असताना आपल्याला दिसतंय, जर आपण त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या मालमत्ता उभ्या केल्या तर त्याला फार मोठेपणा, साहेब ह्या रोडला गेलं तर 50 आणि 100 रुपये शिवाय रेंट नाही. परंतु उद्या असं नको व्हायला कुणाला म्हटलं तसं, की आपल्या मालमत्ता कुणाला तरी घशात घालायच्या. ते नाही करायचं आपल्याला. आपल्याला पहिली प्रायोरिटी ही आपल्या शहरातल्या नागरिकांना द्यायची. आमच्या इथं खूप छोट्या प्रमाणात एम्युनिटी ताब्यात आल्यात. परंतु त्या एम्युनिटी आपल्याला आपल्या लोकांच्या सुविधांसाठी वापरायचे. ते बॅडमिंटन हॉल असतील, बास्केटबॉल स्टेडियम असतील, मी हॉल नाही म्हणत स्टेडियम म्हणतो, कारण की साहेब आम्ही एक फार मोठ्या प्रमाणावर बॅडमिंटन स्टेडियम त्या ठिकाणी केलं. आज टेनिस स्टेडियम करायचंय, बास्केटबॉलचं स्टेडियम करायचंय. जर तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट दिली तर त्या बॅडमिंटन स्टेडियम मध्ये 8 कोर्ट आणि 550 लोक बसण्याची जागा आहे, आणि आज ते पूर्णत्वात आलंय. म्हणजे ह्या सुविधा उपलब्ध करत असताना आपल्याला स्पोर्ट्सचं पण लक्ष द्यावं लागेल, आणि स्पोर्ट्सचा कुठं अंतर्भावच मला बजेटमध्ये दिसला नाही. का दुर्लक्षित झालं, कशामुळे झालं माहित नाही, पण बजेटनं प्रशासनाने दिलं त्याच झालं. आमच्याकडे आम्ही उपोषणा देऊन त्या सुधारणा करू, पण स्पोर्टकडे पण एक चांगल्या प्रकारे लक्ष आपल्याला द्यावं लागेल. खूप मोठ्या स्पोर्ट जर आपण प्रायव्हेट, आता ताईंनी सांगितलं की आपण पीपीपी वर करू, पण आपण विचार करून करू. उद्या असं नको व्हायला आपल्याच लोकांसाठी आपण स्पोर्टचं स्टेडियम करायचं, म्हणजे कोणीतरी प्रायव्हेटली चालवायला घ्यायचं आणि आपल्याच मुलांना मिळायचं नाही. त्यामुळं त्याचं देखील धोरण करताना आपण खूप मायक्रो लेवलला त्याचा विचार करू. आज आपण एसीचा पाहुणा आंध्र साहेब, याच्यावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर काम करावं लागेल. माझी आज पक्षनेत्याला पण विनंती की 180 कोटीची उपसुद्धा तिथं चालणार नाही. मिनिमम 25% अमाऊंट त्याला ठेवावी लागेल, तर आपल्याला त्याचं टेंडर काढावं लागेल. नाही तर परत जर धोरणात बदल करायचं म्हटलं तर त्यातच आपले 2-4 महिने जातात. तर पाहुणा बाबतीत देखील आपल्याला पंध पाईपलाईनच्या बाबतीत सिरियस व्हावं लागेल. आणि साहेब कुठेतरी हे प्रभागांना पैसे देत असताना, आता हे तर एकदम हास्यास्पद आहे. पाणी पुरवठ्याला आम्हाला पैसे किती दिले? डला 6 कोटी रुपये.
ड म्हणजे साहेब त्यात पिंपळे गुरव पण येतं, सौदागर पण येतं, निलक पण येतं, वाकड पण येतं, तातोडे पण येतं आणि पुनावळे पण येतं आणि पिंपळे निलक पण येतं. त्या ठिकाणी आपल्याला पैसे किती 6 कोटी रुपये. नाही ते कारण असं आहे की हे सगळं करत असताना कुठेतरी आपल्याला खूप अभिषेकने इन्कम वाढवण्याचं स्तोत्र सांगितलं, त्याच्यावर आपण चर्चा केली. विनोदने जे बोलला त्याच्याबद्दल मी भाष्यच करणार नाही. विनोदला मी म्हटलं तू अशा बोललाय की प्रत्येक बॉलवर 6 मारता येईल. पण आता आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे विचार घेऊन या सभागृहात लोकांसाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कुठेतरी आपण एक विचाराने आणि एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. आणि साहेब पीएमपीएलच्या बाबतीत देखील कृषागर एकटाच बोलला, परंतु पीएमपीएलच्या बाबतीत खूप चांगलं काम करावं लागेल. फार मोठ्या प्रमाणावर या 4-5 वर्षात डीपी रस्ते तयार झालेत. आणि ज्यावेळेस आम्ही प्रचाराला फिरत होतो त्या लोकांची मागणी होती की त्या डीपी रस्त्यांवर बसच येत नाही. रोड स्वीपर क्लिनिंग करायला येत नाही. त्या ठिकाणी साफसफाईची लोक येत नाही. मग त्यावेळेस लक्षात आलं की ज्यावेळेस आपण ही सगळी टेंडर केली होती त्यावेळेस या रस्त्याचा अंतर्भाव त्यात नाहीये. कारण की त्यावेळेस हे रस्तेच अस्तित्वात नव्हते. तर कुठेतरी आपल्याला ह्या सगळ्याचं बजेटिंग करताना कुठेतरी साफसफाईचा विचार करताना ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करावा लागेल. आणि पीएमपीएलचे जे रूट आहेत त्या रूट बाबतीत पण नवीन जे रस्ते झालेत, कारण की आता महापौर आणि चेअरमन त्याच्यावर डायरेक्टर असतील. नाही तर फक्त आपण आपला हिस्सेचे पैसे देतोय आणि त्या पद्धतीने आपल्या शहरातल्या नागरिकांना जर सुविधा नाही दिल्या तर मला असं वाटतं आपलं लोकांच्या प्रती दुर्लक्ष होईल. आज एका तंत्रपाळ्यांनी सांगितलं साहेब देवरोड बायपासचा विषय सांगितला. माझी अशी विनंती आहे सभागृहाला की त्यांनी जे सांगितलं ना तिथं व्हिजिट करा. म्हणजे ज्या चुका तातवड्याला 30 वर्षापूर्वी झाल्या, ज्या चुका पुनवळ्याला 30-40 वर्षापूर्वी झाला, ती सेम चूक त्या देवरोडच्या अंडरपास मध्ये साहेब आहे. मला असं वाटतं आपण रेकॉर्डवर तुम्ही एनएस ला कळवावं. एवढा छोटासा बॉक्स येतो की मला असं वाटतं तो वर्षभरात कमी पडेल. म्हणजे कुठेतरी आपण एनएचच्या मागे लागून म्हणजे पूर्वीच्या वेळेस आपण टेंडर करत होतो 220 कोटीचं टेंडर झालं होतं. त्यावेळेस ते भूसंपादनाच्या काही कारणामुळे राहिलं. एनएचने टेंडर काढलं. ते 48% बिलो गेलं आणि ज्या पद्धतीचं आणि ज्या क्वालिटीचं काम चालू आहे ना सर्व्हिस रस्त्याचं, तर तसं पाहायला गेलं तर आयुक्त साहेब तुम्ही स्वतः व्हिजिट करून ते एकदा त्या रस्त्यावर फिरा. ज्या क्वालिटीच नाही त्या रस्त्याला. आता त्या ठेकेदाराला दोष द्यायचा 48% जो बिल आहे तोही समोर येत नाही. ते अधिकारी पूर्वी वारज्याला बसायचे ते आता कोरेगाव पार्कला बसायला लागले. ती एक कम्युनिकेशन गॅप त्या ठिकाणी होतीये. हे सगळे अंडरपास बद्दल काय नक्की आता ते म्हणतात आधी सर्व्हिस रोड होऊन जाऊ दे. तर सर्व्हिस रोड बाबतीत आपल्याला काय करता येईल ह्यावर देखील खरं तर आपल्या सगळ्यांना लक्ष देऊन लक्ष द्यावे लागेल. मगाशी योगेशजींनी सांगितलं पाणी पुरवठ्याचे दिवसेंदिवस कलेक्शन कमी होतंय. मला असं वाटतं आपण पाणी आधी देऊ. पाणी दिल्यानंतर आपण पाणी पुरवठ्यामधनं किती इन्कम होईल त्याचा विचार करू. आणि भूसंपादनाला फक्त 100 कोटी रुपये ठेवलेत. भूसंपादनाचे 100 कोटी रुपये जर साहेब असतील तर 10-20 गुंठ्याचं पण भूसंपादन आमच्या इथं होणार नाही. 10-20 गुंठ्याचं पण. आणि कसं आपण बाकीच्या ठिकाणी हे करतो. आपल्याला भूसंपादनाच्या हेडच्या कडे पण या ठिकाणी सभागृहात लक्ष द्यावं लागेल. मला नवनाथचा आदेश आलाय आता थांबायचं म्हणून. 12 करायचे. नाही हे सगळं करत असताना पर्यावरण असेल, स्थापत्य असेल, कर संकलन असेल, पोल्युशन, पाणी आणि एक गोष्टीकडं खरं तर संजय कुलकर्णी आहेत का या ठिकाणी. त्यांना फोन केले की ते बजेटचं कारण सांगतात. अक्षरशः आपले सगळे नाले म्हणजे गटारं झालीत. वाकडची जत्रा आहे त्या ठिकाणी त्या गावठाणमध्ये 2 मिनिटं जावं 5 मिनिटासाठी पण जाऊन बसता येत नाही एवढे डास आहेत त्या ठिकाणी. मी त्यांना परवा पण फोन केला साहेब तुम्ही परवा नाही आले आणि काल पण नाही आले. एक कुठल्या तरी त्या डेप्युटीचा फोन आला की साहेबांनी तुम्हाला बोलवलं. तर साहेब कुठेतरी सिरियस होऊन ह्या ज्या एसटीपीच्या बजेटकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण की त्या ठिकाणी ड्रेनेजची अवस्था वाईट आहे. सगळे नाले भरून वाहत आहेत, नदींमधनं वास येत आहेत. तर अशा ठिकाणी आपल्याला पैशाची विचार न करता त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारे आपल्याला हेड द्यावे लागतील. आणि कसं चांगलं काम नाही तर काय राजेभाऊ नशिबाने 150 कोटीला हरित सेतू घेऊन गेला तिकडे प्राधिकरणात. त्या लोकांची इच्छा असू नसू
परवा महापौरांनी व्हिजिट केली. चांगला प्रोजेक्ट आता झाल्यावर कळेल. कारण की महापौरांनी परवा व्हिजिट केली आणि आम्ही तो व्हिडिओ पाहत होतो. बरेच लोक ओरडत होते. कालही मला अतुल म्हणलं जरा कोण होतं अजून आपलं कोणतरी बीजेपी, हा दादा आपण आंदोलन करू म्हणलं. तर राजे बोलला विचारू. कारण की हे सगळं करत असताना सगळ्यांची भावना एकच असते की काही करून आपल्याला आपल्या शहरातल्या नागरिकांना दिलासा द्यायचा. या शहरात एक चांगलं सुशासन शासन करता आलं पाहिजे. थांबलो. नाही आता सचिनने, मी पण थांबतो. शीतलने जे सांगितलं की आयुक्त साहेब नाशिकवरनं आलेत, त्यामुळे आयुक्त साहेब आम्ही आपल्याकडनं अपेक्षा करतो की ज्या ठिकाणी आता कुंभमेळा होणार, त्यांची जन्मभूमी नाशिक आहे ना, बरोबर आहे ना साहेब? ज्या नाशिकला आता कुंभमेळा होणार आहे, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे चरण स्पर्श झालेत, अशा खरं तर जे एक ज्योतिर्लिंग आहे, अशा नाशिकमधनं आपण आल्यात. आपल्याकडनं आम्ही सर्व या ठिकाणी चांगल्या आणि सुशासन आणि चांगल्या कामाची, जे लोकाभिमुख कामाची अपेक्षा करतो. आणि मी हे त्या ठिकाणी मला खरं तर जैन सरांवर थोडं बोलायचं होतं, परंतु नाही, चांगलंच बोलायचं होतं, वाईट नव्हतं बोलायचं. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.